सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. तर भाऊ काय सांगाल, कशा पद्धतीचं वातावरण सध्या लोकसभा निवडणुकीचं तुम्ही अनुभवताय आणि मध्यंतरी तुम्ही कर्नाटकच्या भव्य विराट अशा सभेसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत गेला होता. काय आठवणी घेऊन आलात त्या 2 दिवसात? म्हणजे महाराष्ट्रात तर मराठ्यांचा आगेमोळ सर्वांनी बघितलेला आहे आणि आजपर्यंत असा समज होता की मराठे फक्त महाराष्ट्रात आहे. तर मनोज जरांगे पाटलासोबत आम्ही बेळगाव या ठिकाणी गेलो. आता बिदरला आता मागच्या महिन्यामध्ये फार मोठी जाहीर सभा त्यांची झाली, जवळजवळ 1 लाख लोकांची बिदरला जाहीर सभा झाली होती. आणि बेळगावलाही आम्ही गेलो तर आम्ही बघितलं जवळजवळ 10 ते 12 लाख समाज हा त्या ठिकाणी वास्तव्यास आहे, राहतो. मराठी आणि कन्नड भाषिकांमध्ये तिथं जो वाद आहे कित्येक वर्षानुवर्ष चालू आहे, सीमावाद. तर त्या वादासाठी त्यांना योग्य नेतृत्व भेटत नव्हतं आणि ते शिष्टमंडळ तिथलं जे बेळगावची कर्नाटकची जी ती एक त्यांचं संघटना म्हणजे काय लोक आहेत ज्यांनी ते एकत्र केलेले आहे, तर ते लोक इथं आले होते आणि त्यांनी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं होतं की तुमच्यासारखं आम्हाला एक नेतृत्व, धडाडीचं नेतृत्व, म्हणजे आमचा जो सीमावाद जो चालू आहे तर त्यासाठी तुम्ही नेतृत्व करावं म्हणून त्यांनी विनंती केली होती. आणि मराठा आरक्षणाप्रश्नी आम्ही तुमच्यासोबत आहे असं त्या बेळगाववासियांनी सांगितलं होतं. आणि मी स्वतः अनुभवलं, मी स्वतः त्या स्टेजवर होतो, मी मनोज जरांगे पाटलांसोबत होतो. तर इतका उत्साह त्या समाज बांधवांमध्ये होता. माता भगिनी आणि कर्नाटकमधले इतर धर्मीय लोक म्हणजे ते इतर भाषिक लोकही मनोज जरांगे पाटील कोण आहे आणि त्यांना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिथं आले होते. आणि मनोज जरांगे पाटलांनी त्यांना शब्द दिला की मी आरक्षणाचा प्रश्न तर मार्गी लावलेला आहे आणि तो लागल्याच मी हा तुमचा सीमा प्रश्नात हात घालतो. जे करावं लागेल, जे आंदोलन करावं लागेल ते मी करण्यासाठी तयार आहे. फक्त तुम्ही तुमची एकीची वज्रमूठ आवळा असं मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना सांगितलं. आणि त्या लोकांनी तो शब्द दिला आहे की आम्ही लवकरच सर्वजण एक होऊन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतो. बरं, तर ह्या दरम्यान आता बरेचसे मराठा बांधव किंवा इतर समाजातील बांधव तुम्हाला भेटले असतील. काय प्रतिक्रिया होत्या इतर समाज बांधवांच्या त्या ठिकाणी? त्या समाज बांधवांची ही इच्छा होती की मराठा समाज हा ही बलाढ्य जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कर्नाटकमध्ये, शिवाजी महाराजांचा फार मोठा इतिहास आहे. कर्नाटक आहे तर फार तंजावरपर्यंत मराठ्यांनी झेंडे रोवलेले आहे. आणि कर्नाटकमध्ये शिवरायांचा फार मोठा इतिहास आहे. आणि जर आपण बघितलं आता सध्या तर कर्नाटकमध्ये गेलो, पुढच्या महिन्यात आम्ही मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये मनोज जरांगे पाटील यांना बोलवलेलं आहे. तसंच गुजरात, दिल्ली या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि आता म्हणजे हे फक्त मराठा आरक्षणाचा प्रश्न हा महाराष्ट्रात न सीमित ठेवता संपूर्ण भारत देशामधून लोकांची जी मागणी आहे की तुम्ही फक्त आमच्याकडे एकदा या, तुमच्यासारखं आंदोलन आम्ही उभारतो, तुम्ही फक्त आम्हाला एक भेट द्या, अशी सर्वांची इच्छा आहे. आणि त्या पद्धतीने प्लॅनिंग चालू आहे.